आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही। चेहरा भोळा, भानगडी सोळा असा काहीसा प्रकार छत्रपती संभाजीनगरच्या क्रीडा संकुल घोटाळ्यातील आरोपीच्या बाबतीत पाहायला मिळतो। क्रीडा संकुल घोटाळ्यातील मास्टरमाइंड लिपिक हर्षकुमार क्षीरसागरचा नवा प्रताप समोर आलाय। घोटाळ्याच्या पैशातून हर्षकुमारने 40 लाखांचे 5 गॉगल खरेदी केले होते। यातील एका हिरेजडित गॉगलची किंमत तब्बल 16 लाख इतकी आहे। किती बघा, 16 लाख रुपये एका गॉगलची किंमत। आणि हा गॉगल जर्मन मेड आहे। एका झटापटीत हा गॉगल फुटला होता आणि त्यामुळे एका डीलरच्या माध्यमातून गॉगल दुरुस्तीसाठी जर्मनीला पाठवण्यात आलेला होता। तपासादरम्यान पोलिसांनी हाच गॉगल डीलरच्या मदतीने परत मिळवला। क्रीडा संकुल घोटाळ्याचा तपास अंतिम टप्प्यात आला। एक साधा लिपिक असलेल्या हर्षकुमार क्षीरसागरने 21 कोटी 59 लाखांचा घोटाळा केला आणि क्रीडा संकुलासाठी शासनाकडून येणारे पैसे ज्या प्रशासकीय बँक खात्यात येतात त्या बँक खात्याऐवजी माहिती भरताना त्याने खासगी बँक खात्याचा नंबर दिला। त्यामुळे आलेल्या रकमेवर त्याने डल्ला मारला। खरं तर आश्चर्याचा धक्का बसावा हा गॉगल करता खर्च केलेला आकडा आहे। 16 लाखाचा गॉगल, वा रे वा। याचबद्दल जाणून घेऊयात। बघा, आपण जर पाहिलं हा गॉगल नेमका कसा आहे बघा। कोटिंग, पियानो वूड आणि 90 हिरे यामध्ये बसवलेले आहेत। प्लॅटिनियम कोटेड फ्रेम आहे, लाईट ग्लू ग्लास आहे आणि यामध्ये 90 हिरे जे आहेत ते बसवण्यात आलेले आहेत। 90 हिरे आहेत गॉगलमध्ये, बापरे। आणि हा आहे 16 लाखांचा गॉगल मंडळी। पगार 16,000 आणि चष्मा जो आहे तो 16 लाखांचा। कमाल आहे। कस्टमाइज गॉगल आहे आणि हे लिमिटेड एडिशन आहे। लिमिटेड एडिशन म्हणजे कस्टमरच्या गरजेप्रमाणे किंवा त्याला त्याच्यामध्ये काय हवं आहे हे माहिती घेऊन तो त्याच्याकरता स्पेशली बनवला जातो, म्हणून हा गॉगल सगळ्यात महाग विकला जातो। या गॉगलमध्ये जे मटेरियल वापरलं गेलेलं आहे ते प्लॅटिनम प्लेटेड वापरलं गेलेलं आहे। प्लॅटिनम हा जो धातू आहे, हा धातू जगातला सगळ्यात महागडा पण तेवढाच स्टर्डी असा धातू आहे। आणि त्याचबरोबर इबोनी आणि अबोनिया हे जे दोन वूडचं कॉम्बिनेशन त्याच्यामध्ये आहे हे रेअरेस्ट रेअर असे वूड आहेत। त्याचबरोबर त्या गॉगलच्या राईट आणि लेफ्ट टेम्पल्समध्ये 90 हिरे जडवले गेलेले आहेत, जे हिरे कस्टमाइज केले गेलेले आहेत। आणि त्यामुळे असा 180 हिऱ्यांनी बनलेला हा गॉगल सर्वात महागडा गॉगल आहे असं आपण म्हणू शकतो। हर्ष क्षीरसागरकडे किती मालमत्ता सापडली ते देखील आपण जाणून घेऊयात। बघा, हर्षच्या मैत्रिणीकडे किती मालमत्ता सापडली बघा, तर साधारण 1 कोटी 35 लाखांची मालमत्ता जी आहे ती हर्षकडे सापडलेली आहे। BMW कार तिने घेतली होती, शिवाय 32 लाखांची BMW स्पोर्ट्स बाईक त्यानं घेतली। 40 लाखांच्या 2 स्कोडा कार त्याने विकत घेतल्या। बापरे, 40 लाखांच्या 2 स्कोडा कार। 1 कोटी 20 लाखांचे त्याचे 4 फ्लॅट आहेत। घरातील इंटेरियरवर त्यांनी 1 कोटींचा खर्च केला आणि बँकेत 3 कोटींच्या ठेवी त्याने ठेवलेल्या होत्या। संभाजीनगरमध्ये म्हणजे त्याच्या मैत्रिणीकडे काय मालमत्ता सापडली बघा, यातलाच सगळा भाग। संभाजीनगरमध्ये 1 कोटी 35 कोटींचा फ्लॅट त्यांनी विकत घेतलेला। मुंबईत त्यांनी 1 कोटी 5 लाखांचा 15 लाखांची स्कोडा कार मुंबईत बघा ती, शिवाय 1 कोटी 44 लाखांचा आयफोन, साधारण 1 कोटी 9 लाखांचा स्मार्टफोन, 3 बँक खात्यांमध्ये 1 कोटींच्या ठेवी। यानंतर पुढे पाहूयात, नरेश मस्के, उदय सामंत हे आता शरद पवारांच्या भेटीला गेलेत। भेटीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। दिल्लीतल्या निवासस्थानी ही भेट होत असल्याची माहिती मिळते आहे। संजय राऊतांनी ज्या प्रकारे शरद पवारांवरती टीका केली आणि त्यानंतर आपण बघतोय की महायुतीच्या नेत्यांकडनं त्या सगळ्या गोष्टीचं उत्तर दिलं गेलं। पण आता दिल्लीमध्ये साहित्य संमेलन देखील पार पडते, ज्याबद्दलची तयारी करण्याकरता किंवा माहिती घेण्याकरता उदय सामंत स्वतः हे नवी दिल्लीमध्ये गेलेले आहेत। अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या बरोबर आहेत। प्रशांत, नरेश मस्के आणि उदय सामंत हे शरद पवारांच्या भेटीला गेल्याचं कळतंय, नेमकं काय कारण? विशाल, जर बघितलं मी सध्या शरद पवार यांच्या निवासस्थानी आहे आणि काही क्षणापूर्वीच राज्याचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत आणि खासदार नरेश मस्के जे शिवसेनेचे खासदार आहेत ते
खास करून जर बघितलं शरद पवार यांच्या 6 जनपद निवासस्थानी, हे जे माझ्या मागे शरद पवार यांचं निवासस्थान दिसतं, याच निवासस्थानी ते काही क्षणापूर्वी दाखल झाले. पण महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं यामध्ये शरद पवारांसोबत जी भेट होणार आहे त्या भेटीमागे खरं तर कारण जे सांगण्यात येत आहे त्यामध्ये खरं कारण जे आहे की एकीकडे मराठी साहित्य संमेलन होतं आणि मराठी साहित्य सुप्रिया सुळे आपल्या जाताना पाहायला मिळत आहे. सुप्रिया सुळे घरातून बाहेर पडताय. महत्त्वाचं म्हणजे या संदर्भात जर बघितलं तर एक महत्त्वाचं सुप्रिया सुळे बाहेर पडलेले आहे. पण शरद पवार यांच्यासोबत उदय सामंत, नरेश म्हस्के भेटत आहे. आज सकाळी ज्या पद्धतीनं संजय राऊत यांनी धारदार टीका आहे ही टीका जी बघितली आपण, त्यांनी ही टीका निश्चितपणे केली. आणि जर बघितलं या सगळ्या पार्श्वभूमीवरती हे अत्यंत महत्त्वाचं आहे की साधारणतः ज्या पद्धतीनं माहिती मिळते, एकीकडे या टीकेला काही उत्तर द्यायचं का या संदर्भात जर बघितलं तर शरद पवारांची जी भूमिका घेतली ती त्यानंतर निश्चितपणे जर बघितलं यामध्ये नवीन जर बघितलं तर फोटो यामध्ये पुढे आलेले आहे. बैठकीचे फोटो पुढे येताना दिसते आपल्याला. त्यामध्ये जर बघितलं आपण तर नरेश म्हस्के आणि सोबतच उदय सामंत यांचं हे शरद पवारांची चर्चा करताना पाहायला मिळत आहे. आणि सोबतच जर महत्त्वाचं हे आहे की खास करून एकीकडे मराठी साहित्य संमेलनाचा विषय आहेच आहे, ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदेची पाठराखण शरद पवार यांनी केली आहे त्या संदर्भात कौतुक केलं. आणि या विषयाला घेऊन आपण पाहिलं की उबाटाचे नेते संजय राऊतांनी थेट शरद पवारांवरती पहिल्यांदा जाहीरपणे टीका केली. धन्यवाद प्रशांत याबद्दल, माहिती दिल्याबद्दल आणि याबद्दलचे अपडेट आम्ही तुझ्याकडनं घेत राहू. पुढे पाहूयात. आपण बघतोय की दिल्लीतल्या एका कार्यक्रमात शरद पवारांनी एकनाथ शिंदेंना सन्मानित केलं. पण या सत्कार सोहळ्यामुळे ठाकरे मात्र कमालीचे नाराज झाले. ज्या शिंदेंनी ठाकरेंना दुखावलं त्याच शिंदेंचं पवारांकडून झालेलं कौतुक ठाकरेंच्या काही पचनी पडलं नाही. दिल्लीतल्या कार्यक्रमाच्या झळा मातोश्रीपर्यंत कशा पोहोचल्या पाहूयात. शिंदेंचा सत्कार, ठाकरेंचा जळफळाट. शिंदेंच्या सत्कारानंतर वादाचे फटाके. सत्कारामुळे पवार ठाकरेंमध्ये दुरावा. व्यासपीठ होतं मराठी साहित्य संमेलनाशी निगडीत. ठिकाण होतं दिल्ली. कार्यक्रम होता महादजी शिंदे गौरव पुरस्काराचा. महाराष्ट्रापासून 1300 किलोमीटर दूर अंतरावर पार पडलेल्या कार्यक्रमाचे पडसाद मात्र महाराष्ट्राच्या राजकारणात अगदी जोरदार उमटले. महाविकास आघाडीतले सख्खे आणि पक्के मित्र मानले जाणाऱ्या ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीत या सत्कारामुळे वादाची ठिणगी पडली. या कार्यक्रमात शरद पवारांनी केलेलं एकनाथ शिंदेंचं कौतुक ऐकून ठाकरेंचा चांगला तिळपापड झाला. ज्या एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचं सरकार पाडलं, बेईमानी केली, त्यांच्या कार्यक्रमाला शरद पवारांनी नाही जायला पाहिजे. की बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना अमित शहाच्या सहकार्यानं तोडली आणि महाराष्ट्र कमजोर केला.